नमस्कार, मी राजेंद्र गाडगे। उद्या शनिवार दिनांक 25 मे 2024 रोजी शून्य सावली दिवसाचा अनुभव आपण सर्वांनी घ्यावा म्हणून मी आवाहन करीत आहे। आम्ही या संदर्भात एक प्रयोग केलेला आहे। तो प्रयोग आपण बघा आणि त्याच धर्तीचा प्रयोग आपण करावा आणि त्यातून शून्य सावली म्हणजे काय याची अनुभूती घ्यावी। जळगाव भुसावळ येथे उद्या 12:24 एरंडोल येथे 12:25 तर अंमळनेर येथे 12:26 दुपारी आपल्याला झिरो शॅडो डे म्हणजे शून्य सावली दिवस अनुभवता येतील। रविवारी 26 मे रोजी रावेर येथे 12:23 आणि यावल येथे 12:24 झिरो शॅडो डेचा अनुभव घेता येईल। आपण या सोबतचा जो व्हिडिओ आहे त्याच्यातील प्रयोग नक्की बघा आणि असाच प्रयोग करून आपले अनुभव आम्हाला कळवा। सूर्य जेव्हा थेट डोक्यावर असतो तेव्हा कोणत्याही वस्तूच्या सावल्या काही क्षणासाठी अदृश्य होतात, त्यालाच शून्य सावली दिवस असे म्हटले जाते। शून्य सावलीचा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातून घेता येतो। शून्य सावली दिवस घडण्याचे कारण म्हणजे आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते आणि त्याच्यामुळे शून्य सावली दिवस घडतो। आता सूर्याची क्रांती म्हणजे काय, तर तारका व ग्रह यांच्यामधील कोनात्मक अंतर म्हणजे क्रांती। सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जेथे जुळते तेथे शून्य सावली दिवस घडतो। सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 दक्षिण आणि उत्तरेकडे असतो। म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर वर्षातून दोनदा दुपारी सूर्य डोक्यावर येतो, त्यामुळे दोनदा शून्य सावली दिवस आपल्याला अनुभवता येतो। उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा सूर्य दररोज 0.50 सरकतो। म्हणजेच एकाच अक्षवृत्तावर 2 दिवस तो राहतो, त्यामुळे एकाच ठिकाणावरून 2 दिवस शून्य सावली दिवस आपल्याला अनुभवता येतो। आपली साथ सावली सोडत नाही हे मात्र हे 2 दिवस खोटे ठरवतात आणि त्या दिवशी मात्र सावली आपली साथ सोडते आणि ती गायब होते, आपल्याला दिसत नाही, अदृश्य होते। आणि ही अनुभूती आपण सर्वांनी घ्यावी, ह्याच्या मागचं विज्ञान आपण समजून घ्यावं। आणि मी आपल्याला प्रत्येकाला आव्हान करील की मुद्दामून 25 तारखेला 12:25 आपण जळगावात शून्य सावली दिवस अनुभवा आणि आमचा सोबतचा प्रयोग बघा। तसाच प्रयोग आपण करा। आम्ही सूर्य म्हणून बॅटरी कल्पली आहे। आपण प्रत्यक्ष सूर्य, एक बाटली आणि पांढरा कागद आणि हातात पेन्सिल घेऊन आम्ही जसा प्रयोग केला आहे तसा प्रयोग करा। आपला अनुभव आम्हाला कळवा। धन्यवाद। उद्या 25 मे 2024 हा झिरो शॅडो डे म्हणून प्रसिद्ध आहे आणि हा साजरा होतो। याला आपण शून्य सावली दिवस म्हणून म्हणतो। आता त्याचा एक आम्ही छोटासा प्रयोग करून पाहिलेला आहे की या दिवशी सूर्य आपल्या पूर्ण माथ्यावर येतो आणि आपली सावली जी आहे ती पायाखाली येते, म्हणजे सावली दिसतच नाही, म्हणून तिला शून्य सावली दिवस म्हणतात। तर त्याचा आम्ही छोटासा प्रयोग इथे करून पाहिलेला आहे। याच्यामध्ये एक आम्ही बाटली ठेवलेली आहे आणि वेळेचे वेगवेगळे टप्पे कागदावर लिहिलेले आहेत। तुमच्या प्रदेशानुसार तुम्ही ते तिथे लिहू शकता, तुम्ही जिथे करताय हा प्रयोग।
तर आता बघा इथे सुरू झालेला आहे, सूर्य माथ्यावर हळूहळू येतो आहे आणि बघा इथून स्टार्ट केला आम्ही. हे बघा आता सूर्य हळूहळू हळू चाललेला आहे वर आणि बघा याची जी बाटलीची सावली ती हळूहळू हळूहळू आकुंचन पावते आणि तिच्या पायाकडे सरकत सरकत चालली. बघा हा पहिला टप्पा आला, इथे वाजले 12. आता बघा सूर्य आणखी हळूहळू माथ्यावर चाललेला आहे. हे बघा हळूहळू ही सावली चालली त्याच्या पायाकडे. हा झाला दुसरा टप्पा, 12:06. सूर्य चढत चाललाय माथ्यावर. बघा बाटलीच्या माथ्याकडे सूर्य येतोय तर वरती, म्हणजे आपल्या जसा येणार आहे डोक्यावर. आता हा तिसरा टप्पा आला बघा, हा आला 12:12. नंतर चालला पुढे. हा बघा हे आले 12:18. आता बघा सावली अगदी हळूहळू पायाशी चाललेली आहे. आपल्या सुद्धा आपण जर उभं राहिलो तर आपल्या माथ्यावर सूर्य येईल तेव्हा ही सावली आपल्या पावलांकडे जाईल हळूहळू. आणि ही बघा चालली चालली चालली. हा 0 सावली जो म्हणतो तो टप्पा तिने गाठलेला आहे. हे बघा 12:24. 12:24 बरोबर तुम्हाला असं दृश्य दिसेल की सावली तुमच्या पायाशी आलेली आहे. मॅडम हा सूर्य एकदम आपल्या माथ्यावर आलेला आहे आणि त्याच्यामुळे जी सावली आहे ती डाव्या उजव्या मागच्या पुढच्या कुठल्याच बाजूला नाहीये, तर डायरेक्ट आपल्या पायाखाली आलेली आहे, म्हणजे जवळजवळ दिसेल अशी झालेली आहे. तर हिला म्हणतात, म्हणून तो 0 सावली दिवस म्हणतात. आता हा छोटासा प्रयोग आम्ही घरगुती केलेला आहे. याच्यामध्ये आम्हाला आमचा नातू अनिकेत खरे आणि शार्दूल जोशी आणि राजेंद्र गाडगे आणि मी शिल्पा गाडगे आम्ही हा प्रयोग घरामध्ये करून पाहिलाय. तुम्ही सुद्धा तुमच्या तिथे असंच तुमच्या चौकामध्ये म्हणा, रस्त्यामध्ये, अंगणात येऊन उभे राहा आणि सूर्य माथ्यावर घ्या आणि सावली पायाखाली कशी आली त्याचा एक प्रयोग करून पहा आणि त्या प्रयोगातनं आनंद मिळेल.